कधी कधी काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं. ते आपल्याला नवीन अनुभव देतात, नवीन माणसं भेटवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःशी जोडतात. असाच एक अविस्मरणीय अनुभव मला अनुभवायला मिळाला रेअर तर्फे आयोजित भूतान दौऱ्यामध्ये. 20 जणांच्या एका सुंदर आणि मनाने जोडलेल्या ग्रुपसोबत गेल्या महिन्यात मी भूतानला गेलो होतो आणि हा आहे त्या आठवणींचा माहितीपट. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली ती नाशिकहून. सो आपण आता भूटानला चाललोय. जवळपास 20 जणांची टीम आहे आणि आपण जातोय भूटानला. नाशिक ते दिल्ली आणि पुढे दिल्ली ते बागडोगरा अशा 2 फ्लाइट्स नंतर आम्ही बागडोगराला पोहोचलो. तेथून पुढे आम्ही रस्त्याने भूतानच्या दिशेला प्रवास सुरू केला. भूतानमध्ये प्रवेश करताच आम्ही पोहोचलो फुमशोलिंग या शहरामध्ये. हे शहर भारत आणि भूतानच्या सीमेवर वसलेलं असून भूतानमधील प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. पहिल्या दिवसाचा मुक्काम आम्ही फुमशोलिंग मधील एका हॉटेलमध्ये केला. प्रवासाचा थकवा होता, पण त्याचबरोबर पुढील दिवसांच्या उत्साहाची एक वेगळीच ऊर्जा मनात होती. गुड मॉर्निंग. सो आम्ही आता फुमशोलिंगला आहोत आणि रात्री आमचं इमिग्रेशन झालेलं आहे. इथून जवळपास 200-300 मीटरवरतीच भूटानची बॉर्डर जी आहे ती पायी क्रॉस करावी लागते. तिथे इमिग्रेशन पॉईंट आहे, चेक इन पॉईंट आहे, तिथं तुमचं व्हेरिफिकेशन होतं. भूटानमध्ये पासपोर्ट जर नसेल तरी चालतं, पण भारताचा वोटर आय डी हवा, त्यावर भूटानमध्ये प्रवेश भेटतो. आजचा जो दौरा आहे या टोयोटा कोस्टरमध्ये आहे, लक्झरी गाडी. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांशी ओळख झाली. सुरुवातीला अनोळखी असलेले लोक हळूहळू गप्पा-टप्पांमधून एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि एक छोटंसं कुटुंब तयार होऊ लागलं. आम्ही थिम्पूच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत आम्ही सॅंगे मेरुलिंग फाउंडेशन या अतिशय शांत आणि सुंदर मंदिराला भेट दिली. या मंदिरातील वातावरण इतकं प्रसन्न आणि शांत होतं की काही क्षण तिथे थांबल्यावर मन पूर्णपणे स्थिर झाल्यासारखं वाटत होतं. इथूनच आम्हाला भूतानच्या शांत आणि साध्या जीवनशैलीची पहिली झलक मिळाली. याच ठिकाणी आमचे भूतानी गाईड म्हणजे चंद्र आणि सॅंगी यांनी आमचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं, ज्यामुळे आम्हाला एक वेगळाच आपलेपणा जाणवला. नॉट खादर, ओके, इसको बोलता है खादर. और जो ये व्हाइट कलर है ना, वो व्हाइट कलर ये सिंबलाइज कर पीस एंड देन प्रॉस्पेरिटी एंड देन वो सुख शांति के लिए होता है. वो हम लोग आपको सुख शांति के लिए वो वेलकम कर रहे हैं. और सो वेलकम टू भूटान. वेलकम टू भूटान. पुढील प्रवास घाटांचा होता. डोंगर, वळणावळणाचे रस्ते, धुक्याने भरलेलं वातावरण आणि मध्येच एका निसर्गरम्य ठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था. थंडी कशी सर? हा संपूर्ण अनुभव अत्यंत आनंददायी होता. सायंकाळी आम्ही थिम्पू शहरामध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर वेलकम ड्रिंक मिळालं आणि दिवसाचा थकवा क्षणात दूर झाला. हॉटेलची व्यवस्था, खोलीची स्वच्छता आणि जेवणाची गुणवत्ता रेअरपातने नेहमीप्रमाणे उत्कृष्ट व्यवस्था केलेली होती. यात कोणतीही शंका नव्हती. गुड मॉर्निंग. तर आज दिवस 3रा आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने भूटान ट्रिपला सुरुवात होत आहे. आज आम्ही थिम्पू एक्सप्लोर करणार आहोत. थिम्पूचं साईट सीन आहे, काही म्युझियम्स आहे, एक सिम्पली भूतान म्हणून एक कल्चरल प्रोग्राम आहे आणि एक मोठा म्हणजे लॉर्ड बुद्धा स्टॅच्यू आहे, असं बऱ्याच गोष्टी आहेत. तिसऱ्या दिवशी आम्ही थिम्पू शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो.
दिवसाची सुरुवात झाली बुद्धा पॉइंट म्हणजेच बुद्धा डॉल्डेमना येथून. एकशे 69 फूट उंच असलेली ही भव्य बुद्ध मूर्ती संपूर्ण शहरावर नजर ठेवून उभी आहे. या ठिकाणावरून दिसणारं थिंपू शहराचं विहंगम दृश्य अत्यंत मनमोहक होतं. बुद्धा पॉइंट याला म्हटलं जातं आणि अतिशय भव्य दिव्य असा हा पॉइंट आहे. बेसला दिसतंय ना त्या ठिकाणी 3 फ्लोअर आहेत आणि मधल्या बाजूला शूटिंग अलाउड नाही, पण मधल्या बाजूला सोनेरी असं खूप छान काम त्यांनी केलेलं दिसतं. यानंतर आम्ही एका डोंगरावर बसलेल्या शिव मंदिराला भेट दिली. या मंदिरातून देखील थिंपू शहराचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. निसर्ग आणि आध्यात्मिकता यांचा एक सुंदर संगम इथे अनुभवायला मिळाला. पुढे आम्ही सिम्पली भूतान या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनुभव घेतला. या ठिकाणी भूतानचा इतिहास, As a weapon, so that's why we consider these palaces very auspicious. सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचाल तसेच खाद्य संस्कृती याबद्दल सविस्तर माहिती मिळाली. The home brewed wine. So do you all take wine? So if I take wine, so you can hold the cup with the right hand and please wait for me. So when we boil this tea, so it will. दुपारनंतर आम्ही टाकिन या भूतानच्या राष्ट्रीय प्राण्याला पाहण्यासाठी टाकिन प्रिझर्व सेंटरला भेट दिली. टाकिन हा प्राणी दिसायला वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्याला पाहण्याचा अनुभव हा खूपच खास होता. यानंतर आम्ही थिंपूचा राजवाडा दुरूनच पाहिला, जिथे भूतानचे राजा वास्तव्यास असतात. पुढे क्लॉक टॉवर परिसरात गेल्यावर आम्हाला भूतानची ट्रॅफिक व्यवस्था समजली. इथे हॉर्न वाजवण्यास सक्त मनाई आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने आपोआप थांबतात आणि विशेष म्हणजे इथे आजही ट्रॅफिक सिग्नल नाहीत. सर्व व्यवस्था ट्रॅफिक पोलिसांकडून हाताने नियंत्रित केली जाते. या छोट्या छोट्या गोष्टींमधून भूतानची शिस्त आणि संस्कार स्पष्ट दिसतात. थिंपू शहर फिरताना आणखी एक खास ठिकाण बघायला मिळालं, ते म्हणजे भूतानचं राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम म्हणजेच चँगलीमिथंग स्टेडियम. चौथ्या दिवशी आम्ही थिंपूहून पुनाखाला निघालो. काल आणि परवा मी थिंपूला होतो, आज आम्ही आता पुनाखाला निघतोय आणि त्यासाठी पॅकिंग. वाटेत आम्ही डोचुला पास येथे थांबलो. येथे 108 तुपांचे स्मारक असून उंचीमुळे नेहमीच हे ठिकाण थंडगार असते. या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत असताना सुदर्शन सरांनी जाणीवपूर्वक येथे कॉफीची व्यवस्था केली. हा छोटासा क्षणही खूप खास ठरला.
यानंतर आम्ही फर्टिलिटी टेम्पलला भेट दिली. पुढे नदीच्या किनारी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती, जी अतिशय सुंदर आणि शांत वातावरणात पार पडली. जेवणानंतर आम्ही पुनाका रिव्हर राफ्टिंग केली. राफ्टिंगला जायचं राफ्टिंगला वल्लव रे नकवा हो वल्लव रे राम. पुनाका रिव्हर राफ्टिंग हा भूतानमधील एक रोमांचक आणि निसर्गरम्य असा अनुभव आहे. चालो चालो. त्यानंतर आम्ही पुनाका झोंगला गेलो. हा जो आहे हा पुनाका झोंग आहे. झोंग म्हणजे किल्ला आणि पुनाका झोंग मध्ये आपण आता एंटर करतोय. पोचू आणि मोचू या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला हा किल्ला भूतानच्या सर्वात सुंदर वास्तूंमध्ये गणला जातो. पुनाका झोंगला पॅलेस ऑफ ग्रेट हॅपीनेस असंही म्हटलं जातं. हे भूतानमधील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक मठ प्रशासकीय किल्ल्यांपैकी एक आहे. 1637 मध्ये जबद्रुंग नाववांग नामग्याल यांनी याची स्थापना केली होती आणि काही काळासाठी हे भूतानची राजधानीही होतं. आजही येथे भूतानचे धार्मिक आणि प्रशासकीय कार्य चालते. तसेच राजघराण्याचे महत्त्वाचे कार्यक्रम आणि समारंभ येथे होतात. या झोंगची पारंपरिक भूतानी वास्तुकला, मोठे प्रार्थना हॉल, सुंदर कोरीव काम आणि फुलांनी सजलेला परिसर पर्यटकांना आकर्षक करतात. येथे भेट देणे हा एक अत्यंत शांत, भव्य आणि अविस्मरणीय असा अनुभव ठरला. यानंतर आम्ही जवळच असलेल्या भूतानमधील सर्वात मोठ्या सस्पेन्शन ब्रिजला भेट दिली. दिवसभराच्या प्रवास आणि अनुभवामुळे आम्ही खूप थकलो होतो, पण त्याचबरोबर समाधानही होतं. आजचा मुक्काम पुनाकामधील नदी किनारी असलेल्या रिव्हर व्ह्यू या हॉटेलमध्ये होता. रात्रीच्या जेवणानंतर एक सुंदर मैफिल रंगली. कुणी गाणी गायली, कुणी कविता सादर केली, तर कुणी नाशिक कावडीवर नृत्य केलं. हा दिवस खूप आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. पाचव्या दिवशी आम्ही पुनाकाहून पारोकडे प्रस्थान केलं. पुनाका ते पारो हा प्रवास अतिशय सिनिक आहे. डोंगर, नद्या आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम या मार्गावर पाहायला मिळतो. वाटेत आम्ही पारो एअरपोर्ट पाहिला, जो जगातील सर्वात अवघड एअरपोर्ट पैकी एक मानला जातो. यानंतर आम्ही पारो म्युझियमला भेट दिली, जिथे भूतानचा इतिहास आणि परंपरा जतन करून ठेवण्यात आलेली आहे. पुढे आम्ही पारो झोंग पाहिला. ही वास्तू भूतानच्या संस्कृती आणि वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
पारो शहरातच आमचा मुक्काम होता आणि तोही शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना शॉपिंगचा आनंद घेता आला. 6व्या दिवशी सकाळी उठल्यावर हॉटेलच्या मागील डोंगरावर पडलेला बर्फ पाहून मन आनंदानं भरून गेलं. आज या ट्रिपचा बऱ्यापैकी शेवटचा दिवस म्हणता येईल. उद्यापासून तर ट्रॅव्हलच आहे, पण आजच्या या दिवशी आयकॉनिक प्लेस, भूतानचा आयकॉनिक प्लेस ज्याला मानलं जातं, ते टायगर नेस्ट हा ट्रेक आपण करतोय. Hi, let me do. Hey. डोंगराच्या कड्यावर बसलेलं हे मठ भूतानचं सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. टायगर नेस्टला पारो तात्संग मठ असंही म्हणतात. टायगर नेस्ट हे भूतानमधील पारो शहराजवळ उंच डोंगराच्या कड्यावर सुमारे 3120 मीटर उंचीवर बसलेलं एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध असं बौद्धिक धार्मिक स्थळ आहे. इथून असं खाली उतरावं लागतं आणि तिथून परत असं वरती चढायचंय. इसवी सन 1692 मध्ये बांधलेला हा मठ गुरु पद्मसंभव यांनी येथे ध्यान केल्यामुळे विशेष मानला जातो आणि एका दंतकथेनुसार ते वाघिणीच्या पाठीवर बसून इथे आले होते, त्यामुळे याला टायगर नेस्ट असं नाव पडलं. येथे पोहोचण्यासाठी सुमारे 2 ते 3 तासांचा एक मध्यम श्रेणीमधला ट्रेक करावा लागतो. हे ठिकाण म्हणजे भूतानचं सर्वात आयकॉनिक लँडमार्क मानलं जातं आणि आध्यात्मिक वातावरणामुळे पर्यटकांना एक वेगळंच समाधान देऊन जातं. संध्याकाळी रेअर पाथ तर्फे एक भव्य कल्चरल प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता. भूतानच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम डोळ्यांसाठी एक मेजवानीच ठरला. याच कार्यक्रमासोबत आमच्या भूतान दौऱ्याची सुंदर सांगता झाली. हा प्रवास फक्त एका देशाचा नव्हता, तो होता अनुभवांचा, आठवणींचा आणि मनाला स्पर्श करणाऱ्या क्षणांचा. भूतानने आम्हाला शिकवलं शांत राहायला, साधं जगायला आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला.